75% दिव्यांगत्व पण आत्मविश्वास 100%। ही कहाणी आहे एका जिद्दी पॅरालिम्पिक खेळाडूची, एका असामान्य जलतरणपटूची, जी अपंगत्वावर मात करत स्वप्नांच्या दिशेने पोहत राहिली आणि देशाचं नाव 7 समुद्रापार पोहोचविलं। पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत जागतिक पातळीवर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविणारी ती खेळाडू म्हणजे वैष्णवी विनोद जगताप। लहानपणापासूनच तिला जलतरणाची आवड होती। सुरुवात झाली एका छोट्याशा स्विमिंग पूल मधून आणि आज तिचं नाव 7 समुद्रापार पोहोचलंय। कॉमनवेल्थ गेम्स व पॅरा एशियन गेम्स मध्ये यशाचा झेंडा फडकवणाऱ्या वैष्णवीनं सलग 11 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावत विक्रम रचलाय। 3 वेळा जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व केलंय आपल्या भारत देशाचं। तिचा प्रवास जेवढा अद्भुत तेवढाच प्रेरणादायी आहे। लाखो दिव्यांगांसाठी, महिलांसाठी आणि तरुणांसाठी ती आयकॉन ठरली आहे। तिच्या जिद्द, मेहनत आणि अढळ इच्छाशक्तीला आमचा सलाम। देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या वैष्णवी जगताप हिला सखी सोबती फाउंडेशनच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे। टाळ्यांनी स्वागत करूयात वैष्णवी जगताप यांचं। मी आदरणीय आमदार चित्राताई वाघ, आदरणीय अश्विनीताई जगताप, आदरणीय अमितजी गोरखे यांना विनंती करते। सोबत मी सखी सोबती फाउंडेशनच्या सुचेता गांगल आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या ज्योतिताई पठानिया यांना विनंती करते आपण मंचावरती यावं। हे पुरस्कार देताना आपण एक प्रतिनिधी दोन्ही संस्थांचे पुढे बोलवणार आहोत। तर मी सुरुवातीला ज्योतिताई पठानिया आणि सुचेता गांगल यांना पुढे येण्याची विनंती करते। हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं जात आहे वैष्णवी जगताप यांना टाळ्यांच्या गजरामध्ये। वैष्णवी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अर्थातच माहेश्वरी साडी, सन्मान चिन्ह देऊन आणि भरपूर टाळ्यांचा गौरव देऊन सन्मानित करत आहोत। यंदाचा पुण्यश्लोक अहिल्या होळकर 2025 पुरस्कार देऊन वैष्णवी जगताप यांना। वैष्णवी यांना विनंती करते म्युझिक प्लीज। वैष्णवी इथे आपल्यामध्ये आहेत 1-2 आणि खरं तर मला असं वाटतं की कोण म्हणतं थांबायचं असतं, काही आयुष्यात घडलं की त्याच्यावर मात करायची नसती, फक्त रडत बसायचं असतं। जिला जिला असं वाटतं तिने फक्त वैष्णवीकडे एकदा बघावं आणि ठरवावं की आता थांबायचं नाही। काय सांगशील आज कसं वाटतं? म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड मिळणं, पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या नावाचा पुरस्कार मिळणं म्हणजे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आपले होऊन गेलेलं आहे। जसं मॅम बोलल्यात की त्यांचं कार्य खूप मोठं आहे, आम्ही तर छोटं छोटं करतोय, अजून त्यांच्या नखाची पण सर नाही आहे। ह्यातून इन्स्पिरेशन घेऊन आपण अजून छान करायचं, अजून म्हणजे मी भारतासाठी माझ्या फील्डमध्ये मेडल मिळवायचं हेच मी इन्स्पिरेशन घेते। आणि मी एकच सांगू शकते की म्हणजे मुलगी असू, डिसेबल असू किंवा काही असू, तुम्ही सगळं काही करू शकता। फक्त तुमच्या मेंटल म्हणजे तुम्ही एकदा डोक्यात ठरवलं की तुम्ही सगळं काही करू शकाल आणि मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता। सो थँक्यू फॉर दिस ऑनर, थँक्यू सो मच। आणि अजून एक शेवटचं विचारते, या क्षेत्रात तुझ्यासारख्या काही जणींना जर यायचं असेल तर ती संधी कशी आणि तुझं आता नेक्स्ट टार्गेट काय आहे? डेफिनेटली स्पोर्ट्समध्ये येऊ शकतात। इनिशियली एवढं चांगलं म्हणजे जेव्हा आपले आई वडील शाळेत होते तेव्हा एवढं स्पोर्ट्सला एक्सपोजर नव्हतं, पण आता प्रत्येक शाळेत खूप छान त्याचं हे केलं जातं। मी इन शॉर्ट माझं सांगते, मी काही प्रोफेशनली मी स्विमिंग करायचं म्हणून या क्षेत्रात आले नाही। बाय बर्थ डिसेबल असल्यामुळे लहानपणी पायात ताकद यावी, मला छान चालता यावं या उद्देशाने मी स्विमिंगकडे वळले आणि नंतर मला स्पर्धा असलेल्या कळल्यानंतर त्याच्यात भाग घ्यायला सुरुवात केली। तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी कुठला तरी स्पोर्ट आवडत असेल किंवा काही खेळायला आवडत असेल, आउटडोर गेम्स, ते तुम्ही नक्की खेळा। आवड निर्माण झाल्यावर आप आपल्याला कळतं की बाबा तिथून पुढची वाट काय आहे ते। आणि जरी नॉट नेसेसरी मी ह्या क्षेत्रात स्विमर व्हायचं किंवा हा पुरस्कार घ्यायचा किंवा एवढे मेडल्स घ्यायचे, भारताचं प्रतिनिधित्व करायचं हा विचार करून नव्हते आले, पण मी ॲज अ फिटनेस आले होते। सो
ह्या निमित्ताने भले तुम्ही त्या लेवलवर पोचाल ना पोचाल, ती नेक्स्ट म्हणजे ते एक पुढचा भाग आहे, पण एक स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही एक वेळ काढून जो काही तुमच्या आवडीचा गेम आहे तो जरी तुम्ही खेळू शकलात तरी म्हणजे आपलं एक इंडिया एक यूथ नेशन आहे, सगळ्यांची हेल्थ इथे खूप छान राहील. आणि माझं टार्गेट म्हणाल तर पुढच्या वर्षी एशियन गेम्स आहेत, अजून पुढच्या वर्षी कॉमनवेल्थ आहेत, मला त्यामध्ये अजून छान परफॉर्म करून चांगला रेकॉर्ड बनवून मेडल मिळवायचं, हेच माझं टार्गेट. आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांकडून तुला टाळ्या वाजवून खूप साऱ्या शुभेच्छा आणि अर्थातच ऑल द बेस्ट.